हॅलो गाईस, तर इथे आपण बघणार आहेत घरगुती नथ कशी बनवतात. तर इथे आपण घेणार आहे 0.3 mm छोटा गोल्डन मनी, त्यानंतर 0.5 mm गोल्डन मनी, त्यानंतर व्हाईट कलरचं पर्ल 0.8 mm, त्यानंतर 0.3 mm वायर घेणार आहोत. त्या वायरमध्ये वायर कट केल्यानंतर आपण 0.8 mm व्हाईट पर्ल ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर 0.3 mm गोल्डन मनी त्यात टाकायचा आहे. त्यानंतर जे वायरचं वरचं टोक आहे ते फक्त व्हाईट मणीमध्येच टाकायचं आहे. जे 0.3 mm गोल्डन मनी आहे त्याला वर करून ते व्हाईट पर्लमध्ये फक्त ओवायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण 6 ते 7 मणी ओवून घेणार आहोत. ओवल्यानंतर ओवून झाल्यानंतर तिथे घट्ट असं आपण वायर घट्ट अशी ताणून घ्यायची. तिथे गॅप पडला नाही पाहिजे. गॅप पडला तर ते आपले मणी जे असतात, जे आपण फूल तयार करतो आहे ते घट्ट नाही दिसणार. सो त्यासाठी त्यानंतर असं फूल झाल्यावर राऊंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालून एक वायर टाकायची आहे, खालून तार टाकायचा आहे. त्यानंतर जे ग्रीन कलरचं क्रिस्टल आहे ते त्याच्यात ओवायचं आहे. ते ओवल्यानंतर खालून परत एक वायर टाकायची आहे, तीच 0.3 mm जी आपली आहे ती, आणि त्याला एकदम घट्ट अटॅच करून घ्यायचं आहे. तसंच 2 ते 3 प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी खालची वायर होती ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर 0.3 mm जे गोल्डन मनी आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. जितके आपण व्हाईट पर्ल्स घेतलेत तितके ते गोल्डन मनी घेऊन घ्यायचे. ते घेतल्यानंतर इथे राऊंड सर्कलमध्ये करायचं आहे. त्यानंतर व्हाईट पर्लच्या खालून एक ती वायर जाऊ द्यायची. त्यानंतर जे गोल्डन मनी आहेत त्यांना 2 ते 3 वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ट्विस्ट केल्याने काय होतं, ते मनी टाईट होतात आणि आपली जे फ्लावर आहे ते टाईट दिसतं. त्यानंतर खालून वायर टाकून वर ओढून घ्यायची आहे. तसं 2 ते 3 प्रकारे करायचं आहे. आणि त्यानंतर जे एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची. अशा प्रकारे मी दुसरंही फूल तयार केलं आहे आणि नाव त्याला आपल्याला अटॅच करायचं आहे. तर तुम्ही रेड आणि ग्रीन कलरमध्ये क्रिस्टल घेऊ शकता, त्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. त्यानंतर आपण घेतली 18 गेजची वायर, तिला टर्न करून घेतलं आहे. त्यानंतर ते जे 0.3 mm वायर होती तिच्याने 2 ते 3 वेळा पिळ करून घेतला आहे. त्यानंतर वरून फ्लावर ठेवला आहे. त्यानंतर त्या फ्लावरला अटॅच करायचं आहे. खालून तार टाकून त्याला पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे घट्टपणे. जर तुम्हाला वाटत असेल की ते हलतं आहे किंवा लूज झालं आहे तर तुम्ही अजून 2-3 वेळा वायर टाकून अटॅच करू शकता. त्यानंतर नाव त्याच्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर त्यालाही 5 ते 6 वेळा पूर्ण घट्टपणे अटॅच करून घ्यायचं आहे. जी गेज वायर आहे आपली तिच्याने कट करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर दुसरं फ्लावर पण तसंच अटॅच करून घ्यायचं आहे आणि ही झाली आपली अहोची नथ तयार. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.